नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. हा आहे बुलढाण्यातील माझ्या घराजवळचा छोटासा बाजार. तर हा सकाळी रात्री अगदी केव्हाही जात, इथे भाज्या ॲव्हेलेबलच असतात. तर मी आल्यानंतर 2-3 दिवसांनी इथे भाज्या घेण्यासाठी आली होती. भाज्या घेतल्या आणि त्यानंतर बऱ्याच भाज्यांचं मी कंपेअर करत होती की मेथी. नंतर काका मला विचारत होते म्हणजे की का शूटिंग करतायत तुम्ही असं. आणि मेथी इथे जवळपास म्हणजे नाशिकला 30 रुपयाला 20 रुपयाला मिळत असेल, तर इथे ती 15 रुपयालाच होती. स्वस्त होती, छान. ही बुलढाण्याची चौपाटी आहे. बुलढाण्यातून काही जण बघतात व्हिडिओ, तर त्यांना नक्कीच कळलं असेल की ही कुठल्या एरियातली चौपाटी आहे असं. कोथिंबीर इथे किलोने मिळते, फ्लावरही इथे किलोने मिळतो. नंतर आपला कॅबेज तेही किलोने मिळतं. तर त्यामुळे ना मी आधी कोथिंबीरची जुडी मागितली, पण तिथे पाव किलोने मला मिळाली. नंतर केळी खूप छान होती. इकडे हदग्याची फुलंही खूप छान होती. तर मी त्या दादांना ना विचारलेलं की हदग्याची फुलं काय रुपये पाव आहेत. तर ते नेमकं ना त्यांना वाटलं मी 5 किलो मागते, तर ते 5 किलो मोजायला लागले. त्यामुळे तेही हसायला लागले आणि मीही हसत होती. नंतर आम्हाला पाण्यासाठी ना आरो घ्यायचा होता, तर आरो मशीन घेतलेलं आम्ही. जवळच घराजवळ दुकान होतं, तिथून घेतलेलं. तर हे लोकल घेतलेलं आहे 10,000 रुपयाला. कारण की आम्हाला खूप महाग वगैरे घ्यायचं नव्हतं. नाशिकला तर आहेच, पण मग इथे ना बोरिंगचंही पाणी आहे आणि नळाचं. तर ते दोघं एकत्र टाकीमध्ये मिक्स केले जातं. आणि सुरुवातीला ना मी विचार केला होता की जे नळाचं पाणी येईल तर ते पिंपात भरून ठेवू आणि आपण म्हणजे फिल्टर साधं अगदी गरम करून किंवा असं वापरू. पण बोरिंगचं पाणी असल्यामुळे आम्हाला फिल्टरच घ्यावा लागला. नंतर मला कपाटं रचायची होती, कारण की कपडे रचायचे राहिलेलेच होते. तर आता मी कपाटं रचणार होती, पण मी वरती ना जास्त शूटिंग केलीच नाही, कारण की इतके कपडे होते आणि ते एकदाचे कपाटात जाणं मला असं झालं होतं की कधी हे सगळे कपाटं रचले, दोघं कपाटं रचले जातील. कारण की ना बाहेर खूपच साऱ्या कपड्यांचा पसारा दिसत होता. हॉल किचन आवरणं एकीकडे आणि बाकीचं कपाटातले कपडे लावणं ना खूप मोठं काम वाटलं मला. कारण की विचार करून करून लावावं लागत होतं की कुठल्या कप्प्यात कोणते कपडे ठेवू, कुठले जास्त लागतात, बाकीच्या कपड्यांचा वापर कमी होतो, ते कपडे कुठे ठेवू, याच्यातच भरपूर वेळ गेला. रात्री ज्या भाज्या आणल्या होत्या ना, त्या सकाळी मी अशा म्हणजे रात्रीच अशा पद्धतीने याच्यात मी ठेवलेल्या. आणि आता मी मेथी निवडून घेत होती, कारण की मला मेथीचे पराठे बनवायचे होते स्कूलला टिफिनला आणि गिलक्याची भाजी बनवणार होती. त्यानंतर मी दिवसभरातील आपली रोजची कामं केली आणि आम्हाला अचानक नाशिकला यावं लागलं. नाशिकला येण्याचं कारण पण असं झालं की माझ्या नणंदबाई आहेत, त्यांचे सासरे आजारी होते. दिवाळीत आम्ही त्यांना बघायलाही गेलेलो, तर ते वारले. मग त्यामुळे आधी धुळ्याला गेलो. नणंदबाईंचे सासरे धुळ्याला होते, तर त्यांची अंत्ययात्रा झाली आणि त्यानंतर आम्ही नाशिकला आलो. कारण की आम्ही ठरवलेलं होतं नाशिकला येणारच होतो 2-3 दिवसांनी, पण ते वारल्यामुळे आधीच यावं लागलं. घरी आल्यानंतर मी सगळी आवराआवर करायला सुरुवात केली. जेही पेपर मी वगैरे टाकून ठेवलेले होते, बेडशीट टाकलेल्या होत्या, त्या मी आवरून घेत होती. कारण की आता 4-5 दिवस राहायचं होतं, म्हणून मग परत असंच पडलेलं ना ते घर कसं तरीच वाटतं. जे भांडे घासून ठेवलेले होते त्यावरतीही मी टावेल बेडशीट्स झाकून गेलेली. तर तेही अगदी भांडे स्वच्छच होते ते झाकल्यामुळे. घरी आल्यानंतर ना माझ्या चेहऱ्यावरती आनंद आलेला होता. म्हणजे असं नाही की तिथे आनंद नाही, पण एक बरीच वर्ष राहिल्यामुळे ना या गोष्टीची सवय झालेली की इथे आपण राहतोय असं. आणि एका जागेवरती राहिल्यानंतर ना आपला कम्फर्ट झोन तयार होतो तिथे.
त्यामुळे आपण त्या कम्फर्ट झोनला सोडायला तयार नसतो. म्हणजे कुठलंही गाव असू द्या, घर असू द्या, छान वाटतं आपल्याला. पण जागेच्या बदलामुळे ना आपल्याला भरपूर म्हणजे त्रास तर सहन करावाच लागतो आणि बऱ्यापैकी ॲडजस्टमेंटही करावी लागते. गॅलरीमध्ये बऱ्यापैकी धूळ झालेली होती, कारण की 8 दिवस झालेले होते मी जाऊन. तर आल्या आल्या मी ते जे आपले कपडे होते याचे फर्निचरचे, तर ते काढून घेतले आणि त्यानंतर मी गॅलरी धुवायला सुरुवात केली. या व्हिडिओला आवाज देताना ना माझा घसा बऱ्यापैकी बसलेला आहे. आवाज जरा असा जाडसर येईल, कारण की ना थोडंसं घशामध्ये इन्फेक्शन झालेलं, जास्तीचाच प्रवास झालेला म्हणून. नंतर जी हॉलची गॅलरी होती तीही मी पाण्याने धुवून घेतली, कारण की हॉलच्या गॅलरीला तर जाळी आहे, पण बेडरूमच्या गॅलरीला ना तिथे नेट लावता येत नाही आणि कबूतर ना खूप घाण करतात. आता हे आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ. पहिल्या दिवशी बऱ्यापैकी आवरलं, पण मी शूटिंग केलं नव्हतं. तर माझ्याकडे ऑलरेडी ना ही इंडक्शन शेगडी होतीच, पण तिचा वापर होतच नव्हता. आता इकडेच सिलेंडर जमा करून नवीन शहरात नवीन सिलेंडर घेतले जातात ट्रान्सफर झाल्यानंतर. तर मग त्यामुळे ना आता आमच्याकडे सिलेंडर नव्हतं. तर मैत्रिणीचं मी मागितलेलं, पण तोपर्यंत सकाळी मला चहा करायचा होता. मला वाटलं की सिलेंडर न वापरता आपण शेगडीचाच वापर करून बघू, जमतं का असं. पण बऱ्यापैकी वर्षापासून मी ही इंडक्शन शेगडी वापरलेली नाही ना, त्यामुळे मला काही जमतच नव्हतं. चहा केला मी, पण चहा करताना ना इंडक्शनवरती पटकन वरती येतो. हे जे इंडक्शन वापरत असतील त्यांना माहितीच आहे. तर अर्धवट चहा उकळवला मी तिकडे आणि त्यानंतर सिलेंडर जॉईन करून मी चहा केलेला. नंतर मग मी लगेच चहा केल्यानंतर पटकन जेवणही करून घेतलं. आवराआवर करून मला बरीचशी नाशिकमधली राहिलेली कामं करायची होती. आम्ही 4 ते 5 दिवस नाशिकला राहणार होतं, पण अचानक माझ्या मिस्टरांना ऑफिसचं काम आलं आणि 2 दिवसानंतर आम्हाला परत म्हणजे बुलढाण्यासाठी जावं लागलं. आणि त्या दिवशी नेमकी आपलं म्हणजे वोटिंग होतं, तर त्यामुळे ना आम्ही बसस्टँडला गेलेलो. 1-1.5 तास थांबलेलो, पण तिथे बसच मिळत नव्हती आणि आमच्याकडे बऱ्यापैकी सामान पण होता. नंतर आम्ही वोटिंग करण्यासाठी अंमळनेरला आलेलो. अंमळनेरला म्हणजे मतदान वगैरे झाल्यानंतर ना परत आम्ही जळगावला जायला निघालो. तर संध्याकाळ झालेली, 6 वाजले होते. यापूर्वी अंमळनेरला मी बऱ्यापैकी वेळेस राहिलेली आहे, तर त्यावेळेस एक वेगळं वाटायचं. पण आता अंमळनेरमध्येही बरेच बदल झालेले आहेत. या रस्त्याच्या बाजूलाच ना माझा माहेरी जाण्याचा गावाचा रस्ता आहे. तो रस्ता बघितल्यानंतर मला खूप आठवण झालेली. यापूर्वी तिथे ना माझे आई पप्पा राहत होते, तर त्यामुळे जाणं नेहमीच असायचं आमचं. पण पप्पा वारले आणि त्यानंतर आई पुण्याला गेली ना, तर त्यानंतर तर मी खूपच कमी गेलेली. आम्हाला जळगावला पोचायला जवळपास 8:30 वाजले होते. तर जळगावला आनंद मेळावा सुरू आहे. त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे, बहिणीने जेवण बनवून ठेवलेलं होतं. आवराआवर करायला सुरुवात केली, कारण की सकाळी बहिणीलाही शाळा होती आणि आम्हालाही लवकरच निघायचं होतं. आम्ही रात्रीच निघणार होतो बुलढाण्याला जायला, पण रात्र बरीच झालेली आणि आमचा एका बॅगेचा खूप गोंधळ झालेला. आमची एक बॅग ना, आम्ही सुरुवातीला बसस्टँडला गेलो. बसस्टँडला जवळपास 1-1.5 तास थांबलो. बस मिळत नव्हती, बॅग्स भरपूर होत्या. तर घरी आलेलो. तर मी रिक्षा केलेली ओला. तर मला असं वाटत होतं ती एक बॅग आमची राहून गेलेली, तर रिक्षामध्ये राहिली की काय. त्यामध्ये ना 1 तास जवळपास चालला गेला बॅग शोधण्यामध्ये. आणि ती बॅग बरं झालं आमच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्येच राहून गेलेली.
मी कारमध्ये ना सगळ्याच बॅग ठेवलेल्या, पण नेमकी एक बॅग मी कशी विसरली ना, मला हेच आठवत नाही आहे. आणि आमचे ना नेमके वॉचमन दादा होते ना, तर तेही मतदानासाठी त्यांच्या गावी गेलेले, तर दुसरे वॉचमन दादा आलेले. जर जे पूर्वीचेच असते ना, तर ते अगदी 2 मिनिटात आम्हाला फोन केला असता त्यांनी. कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये तसं खूप चांगले लोक आहेत आणि वॉचमन दादाही खूप बारीक लक्ष ठेवतात सगळ्या गोष्टींवरती. मिस्टर तर माझ्यावरती खूपच चिडले होते, कारण की म्हणजे आम्ही घरी ना घेण्यासाठी आलेलो, तर त्यावेळेस बॅग्स मीच उतरवलेल्या आणि बॅग्समध्ये ना महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते. त्यामुळे मी बहिणीकडे आलेली, बहिणीकडे जे जे शक्य होईल ना ते मी शूटिंग केलेली. हा माझ्या बहिणीच्या घरचा देवारा आहे. अतिशय सुंदर त्यांनी ही देवघर बनवलेलं आहे. त्यांचं हॉलमध्ये असल्यामुळे त्यांनी देवाऱ्याला आपला दरवाजाही बनवलेला आहे. ते मला सांगत होते की खूप सारा असं सामान घेऊ नको, लिमिटेडच वस्तू घे, जास्त बॅग नको जमा करू. पण मीही ऐकलं नाही आणि खूप साऱ्या बॅग्स घेतल्यामुळे ना, त्यामुळे एक बॅग राहून गेली, हेही माझं लक्षात नाही आलं. ते मला जळगावला गेल्यानंतर लक्षात आलं. बहिणीने आणि मी पुणे इथून तुळशीबागेतूनच देव घेतलेले, त्यामुळे तिचे आणि माझे देव सारखे आहेत. फक्त तिचा देवाऱ्याचा स्पेस मोठा आहे, तर तिने बऱ्यापैकी तिथे सगळंच मंगल कलश, नंतर गौर वगैरे असते, तीही देवाऱ्यातच ठेवलेली आहे. त्यांना किचनला युटिलिटी एरिया दिलेला गॅलरीचा आणि हॉलला मोठी गॅलरीही दिलेली आहे. मी संपूर्ण घर दाखवलेलं नाही, कारण की ना सकाळी सगळेजण झोपलेले होते. हा स्टोरेज एरिया केलेला तिने, स्टोर रूम. तर हा ना एक्स्ट्राचा एरिया दिलेला होता बेडरूमला त्यांनी. तर तिने अशा पद्धतीने कडप्पे टाकून स्टोर रूम केलेला. ती ॲक्च्युली दिवाळीमध्ये आवरणार होती हे सगळं. ती जॉबला असल्यामुळे मध्ये वेळच नाही मिळालेला. पण ना नेमकी तिची मुलगी खूपच आजारी पडली आणि तिला ॲडमिट करावं लागलं. त्यानंतर तिला हे सगळं आवरायला वेळच नाही मिळाला. तर आता ह्या 1-2 दिवसाच्या सुट्टीमध्ये ती संपूर्ण म्हणजे स्टोरेज एरिया हा आवरून घेणार आहे. मला हे खूप आवडलं, कारण की ना आपल्याला फ्लॅटमध्ये कसं स्टोरेज करायला ना जास्त जागा नसते, तर हे असं कडप्प्यांचं असलं ना बरं पडतं, की डबे, जास्त वजनवाल्या वस्तू, कारण की शेती असली ना तर घरचं धान्य असतं, त्यामुळे डबे, कोठ्या हे बऱ्यापैकी स्टोरेज केलं जातं, म्हणजे ह्या डब्यांमध्ये आपल्या कोठ्यांमध्ये धान्य वगैरे. तर त्यामुळे ना हे कडप्पे मला खूप छान वाटले. आजचा व्हिडिओ मैत्रिणींनो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्सद्वारे कळवा. तुमच्या कमेंट्स मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात. धन्यवाद.